चतुर्दशीचा दिवस आहे आणि इतके दिवस ज्या गणपती बाप्पांची आराधना केली त्या बाप्पांना निरोप दिला जातोय। आता आपण थेट गिरगावला जाऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, गिरगाव आणि मुंबईमधला खरं तर गणेशोत्सव हा एक आगळा वेगळा असा सोहळा असतो। कसा आहे गिरगावमधला गणेशोत्सव आणि आजचा अखेरचा दिवस बाप्पाला निरोप दिला जातोय? नक्कीच गिरगाव आणि गणेशोत्सव हे एक वेगळं समीकरण आहे। अनेक गिरगावच्या जर का गल्ल्या बघितल्या तर अनेक ठिकाणी आपल्याला हे लाडक्या बाप्पा दर्शन जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि निरोप देखील गिरगावच्या चौपाटीवर आपल्याला होताना दिसतो। सध्याला मी गिरगावच्या चौपाटीच्या तिथं आहे आणि आपण सध्याला बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। एकूणच घरगुती बाप्पा असतील किंवा मग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा असतील, हे सगळे सध्याला गिरगावच्या चौपाटीकडे आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे। तर प्रामुख्यानं जर का पाहिलं तर अनेक जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्याकडनं सध्याला गिरगावच्या चौपाटीकडे हे सगळे मार्गस्थ होत असतानाच मिरवणुका असेल, ठिकठिकाणी वाजत गाजत त्याचं स्वागत असेल, हे देखील होताना पाहायला मिळत आहे। सध्याला गिरगावच्या चौपाटीवर तराफा देखील सज्ज झालेला आहे आणि एकूणच विसर्जन देखील आपल्याला त्या मार्गे होताना पाहायला मिळत आहे। तर एकूणच लाईफगार्ड्स असतील, जवळपास 2000हून अधिकचे लाईफगार्ड्स आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। सोबतच जर अग्निशमन दल जर का पाहायचं ते देखील तैनात आहेत। 2 अग्निशमन दलाच्या गाड्या या इथं तैनात करण्यात आलेल्या आहेत। पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात कुमक आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे असतील त्यांची नजर आहेत। बीएमसी कडनं करण्यात आलेल्या उपाययोजना असेल, अशा सगळ्या पूर्ण प्रशासनाकडनं संपूर्ण व्यवस्था आपल्याला इथं गिरगावच्या चौपाटीवर पाहायला मिळते आहे। आणि प्रामुख्यानं सध्याला जर का पाहायचं तर तो काहीसा ओहोटीचा काळ आहे आणि त्यामुळेच जे मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत ते काहीशे संत गतीनं आपल्याला गिरगावच्या चौपाटीकडे येताना दिसत आहेत। एकूणच संध्याकाळच्या वेळेस अनेक लाडके बाप्पांना निरोप देण्यासाठी गिरगावच्या चौपाटीवर आपल्याला जे अनेक मंडळ असतील ते गर्दी त्यांची होताना पाहायला मिळेल। सोबतच अनेक गणेश भक्त त्यांना निरोप देताना देखील इथं आपल्याला भावुक होताना दिसतील। अगदी खूप खूप धन्यवाद अभिषेक। पुन्हा एकदा वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तर गिरगाव मधली दृश्य आपण पाहत होतो आणि आपण पुन्हा एकदा लालबागच्या परिसरामध्ये जाऊयात। ही काही दृश्य आपण बघतोय राज्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणावरची। मुंबईमधल्या या विसर्जनाच्या मिरवणुकांमधली दृश्य आपण पाहतो आहोत। श्रॉफ बिल्डिंगच्या इथे आता